माझं प्लेसमेंटला बसलो होतो मी आणि हे सांगू इच्छितो की माझं म्हणजे नाव नाही घेणार बट प्रायव्हेट सेक्टरमधली सेकंड लार्जेस्ट बँक आहे, त्याच्यामध्ये IT ॲप्लिकेशन डेव्हलपर म्हणून माझं प्लेसमेंट झालेलं आहे आणि 17 लाखाचं पॅकेज पण मला भेटलेलं आहे. परंतु त्यानंतरच मग ॲडव्हर्टाइजमेंट आली आणि त्यानंतर मी म्हटलं की चला आपल्याला ही संधी आहे परत आपल्याला शासनामध्ये जाण्याची. तर त्यावेळेस मी ठरवलं की आता आपण फॉर्म भरूया आणि ATPची तयारी सुरू करूया. कधी मी डिप्रेशनमध्ये असायचो किंवा हे वाचायचं तर माझा मित्र म्हणायचा की अरे नाही चला करूया. कधी तो असायचा किंवा माझी ती मैत्रीण होती तिला वाटलं की नाही होणार तर मग आम्ही सगळे बाकीचे तिला सपोर्ट करायचो. तो हा एक असा आमचा सपोर्ट सिस्टीम होती आणि सोबतच आम्ही करत होतो आणि माझे सगळे मित्र झाले, म्हणजे जेवढे आम्ही प्रिपरेशन करतो सगळे सिलेक्ट झालेले. डेफिनेटली टेस्ट सिरीजचा डेफिनेटली फायदा होतो. मी तर म्हणेन की तुम्ही वाचा, डेफिनेटली वाचा आणि रिव्हिजनवरती फोकस करा. म्हणजे मी जर सांगेन की 20% अबाउट रीडिंग अँड स्टडिंग and 40% approx is about revision and 40% is all about test series. सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच दिनांक 18 जानेवारी 2024 पासून सुरू होतंय इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे. अधिक माहितीसाठी 788 781 1411 किंवा 96 99 89 70 70 या क्रमांकावर संपर्क करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की मी अधिकारी हे जे सेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सुरू केलेलं आहे याचा खूप फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि तसे फीडबॅक जे आहेत ते सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांकडनं आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच सिरीजमध्ये आज आपल्यासोबत एक अष्टावधानी आणि सर्व गुणसंपन्न असं व्यक्तिमत्व आलेलं आहे. आपण याला ऑलराऊंडर म्हणूया. आपल्यासोबत आजचे जे पाहुणे आहेत ते आहेत शिवानंद नलगिरे सर. नमस्कार सर, इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी परिचय देताना आता सांगितलं की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत, अष्टावधानी व्यक्तिमत्व आहेत. तर त्यांचा बायोडाटा घेताना मला प्रिंटच घ्यावी लागली, कारण एवढ्या क्षेत्रामध्ये एवढ्या छोट्या छोट्या पॉईंट्सवरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथनं 2019 मध्ये त्यांनी रँक घेऊन, त्यांच्या डिपार्टमेंटलला रँक घेऊन त्यांनी त्यांचं BTech प्लॅनिंगमध्ये केलेलं आहे. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी IIT मुंबई इथून त्यांचं MTech सुद्धा केलेलं आहे आणि ते सुद्धा रँकिंग घेऊन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल सुद्धा मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या बायोडाटामध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत, जे फेलोशिप्स आहेत, जे रिसर्च स्टडीज आहेत, ह्या सुद्धा इतक्या महत्त्वाच्या आहेत. त्याचा उल्लेख करताना मला सांगावंसं वाटतं की रिसर्च असोसिएट्स IIT बॉम्बेशी निगडीत, रिसर्च फेलोशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडियाशी रिलेटेड, त्यानंतर NRM हा जो नॅशनल रिसर्चचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये त्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. रिमोट सेन्सिंग, लेटेस्ट ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, डेटा अनालिसिस याच्यावरती सुद्धा त्यांचं खूप चांगलं काम आहे. आणि ॲग्रिकल्चरल एज्युकेशनशी रिलेटेड वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्ट्सवरती त्यांनी लीडमध्ये त्यांच्या काम केलेलं आहे. याच्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, IIT बॉम्बे आणि AICTE तुम्हालाही माहिती आहे, याच्याशी निगडीत एक संयुक्त प्रोजेक्ट जो आहे मॅपॅथॉन, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्याचं काम त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की उल्लेखनीय आहे. रुद्रा तुम्हाला माहिती आहे, रुरल डेटा अनालिसिस अँड रिसर्च अनालिसिस लॅब, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या लेवलला काम केलेलं आहे. अशा खूप सारे प्रोजेक्ट्सवरती त्यांनी काम केलंय. त्याच्या व्यतिरिक्त इंटर्नशिप ज्या आहेत त्या सुद्धा त्यांच्या खूप आहेत. आणि IBM सर्टिफिकेशनमध्ये विविध लँग्वेजेस असतील, विविध सर्टिफिकेट्स असतील, हे सुद्धा एक रेकग्नाइज ज्याला आपण म्हणतो की IBM थ्रू त्यांनी ते सर्टिफिकेशन कोर्सेस कंप्लीट केलेत आणि त्यांनी ते सगळं नॉलेज जे आहे ते अक्वायर केलं आणि त्याचं युटिलायझेशन ते ज्या प्रोजेक्टवरती काम करतात त्याच्यामध्ये त्यांनी ज्याला म्हणतो आपण भरीव योगदान हे दिलेलं आहे. खूप सारे सॉफ्टवेअर्स त्यांनी स्टडी केलेले आहेत, कारण सॉफ्टवेअरचा हा एरा आहे, त्याच्यामुळे खूप सारे सॉफ्टवेअर सुद्धा त्यांनी स्टडी केले, त्याचं युटिलायझेशन ते करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल हेल्थशी रिलेटेड की त्यांनी ऑरेंज बेल्ट सुद्धा मिळवलेला आहे कुंगफू कराट्यामध्ये. तर सर, वाचून दाखवतानाच मला एकदम लागला असं म्हणू शकतो आपण. तर खूप चांगला बायोडाटा तुम्ही क्लिअर केलेला आहे, क्रिएट केलेला आहे आणि डेफिनेटली एवढ्या सगळ्या
बायोडाटामध्ये मेन्शन जेव्हा आपण करतो आणि वाचतो माझ्यासारखा निवेदक, त्यावेळेला त्याच्या मागची मेहनत आणि त्याच्या मागचा स्पॅन जो आहे तो नक्कीच उल्लेखनीय असतो. तर एक साधारणतः हा जो बायोडाटा हायलाईट करतो तुमच्या अनुभवांना, तुमच्या स्टडीला, तर एक साधारणतः काय प्रवास होत असेल? नमस्कार सगळ्यांना. मी ओरिजिनली लातूर या शहराचा आहे आणि माझे वडील शिक्षक होते आणि ते प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले आता 2 वर्षापूर्वी. आणि मग लहानपणापासूनच माझ्या पप्पांनी मला खूप सपोर्ट केलेले आहे, आईवडिलांनी दोघांनी, की त्यांची अशी इच्छा होती की मी शासकीय सेवेमध्ये वगैरे जावं. आणि त्यानंतरच मग मी 2013मध्ये लातूरमध्ये देशी केंद्र विद्यालयामधून माझी 10वी पूर्ण केली आणि त्यावेळेस माझा महाराष्ट्र राज्यामध्ये 6वा क्रमांक होता. आणि 2015मध्ये मी राजश्री शाहू महाविद्यालयामधून माझी 12वी पूर्ण केली आणि त्यानंतरच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे मी बीटेक करायला जॉईन केलो आणि सुरू केलं. तर माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मला एक, जसं तुम्ही बोललात की ऑलराऊंडर व्यक्तिमत्व बनावं, तर त्यांनी मला म्हणजे 5वी-6वीला असल्यापासून मी कराटे जॉईन केलं होतं, त्यानंतर स्विमिंग असेल, असं माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी फक्त अभ्यासापुरतंच मर्यादित न राहता एक असं पूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व, जसं तुम्ही म्हणताय आणि तसं रेझ्युमेमध्ये आहे, तसं त्यांची इच्छा होती. त्यामुळे मग मी ते करत होतो आणि मला पण त्यामध्ये इंटरेस्ट वगैरे होता. आणि त्यानंतर सांगेन की COEP मधला जो माझा प्रवास होता तो अत्यंत म्हणजे असं म्हणू शकतो की आपण पूर्ण रिअल लाईफमध्ये माझं बॅचलर्स इन प्लॅनिंग झालं. आणि आमच्या विषयामध्ये असं नाही आहे की जस्ट थेरॉटिकल नॉलेज, म्हणजे इव्हन फर्स्ट इयरपासून म्हणजे पहिल्या सेमिस्टरपासूनच आम्हाला फील्डवरती घेऊन जात होते. टेक्नॉलॉजीमध्ये मुळातच प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असतो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक सेमिस्टरला आमची व्हिजिट असायची, म्हणजे रिजनल प्लॅनचा असेल, डेव्हलपमेंट प्लॅनचा असेल, लोकल एरिया प्लॅनचा असेल, तर हे सगळे प्लॅन करताना मी रिअल वर्ल्ड प्रोजेक्टमध्ये काम करायचो. आणि तेव्हाच आम्हाला पुणे मेट्रोचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये पण एरिया सर्क्युलेशन प्लॅनवरती काम करण्याची आम्हाला संधी भेटली. तर इथूनच आमचा प्रवास असा सुरू झाला की आम्ही बीटेकला असल्यापासूनच सर्व शासकीय संस्थांसोबत असेल किंवा शासकीय संस्थांसोबत ज्या दुसऱ्या ऑर्गनायझेशन्स काम करतात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव असेल, तिथूनच आम्हाला भेटला होता. त्यामुळे मी माझ्या सर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधील सर्व फॅकल्टींना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि COEP मध्ये झाल्यानंतर माझं पहिल्यांदा प्लेसमेंट झालं होतं फायनल इयरला इन्फोसिसमध्ये. पण त्याच वर्षी मी गेट एक्झाम सुद्धा दिली होती आणि गेटमध्ये माझा ऑल इंडिया रँक 246 होता. त्यामुळे मग मला IIT बॉम्बेमध्ये ॲडमिशन मिळालं MTechसाठी. त्यामुळे घरच्यांची अशी इच्छा होती की जॉबसाठी न जाता मी हायर एज्युकेशन कम्प्लीट करावं आणि त्यामुळेच आणि IIT बॉम्बे मी जॉईन केलं, कारण अशा इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळणं एक माझं सौभाग्यच होतं असं म्हणू शकतो. तिथे मी सितारा म्हणजे सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्स फॉर रुरल एरियाज, तर ही एक असं डिपार्टमेंट आहे जे रुरल एरियाजमध्ये टेक्नॉलॉजी आपण कशी डिसिमिनेट करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो, त्यासाठी काम करतं. तर त्या ठिकाणी माझं ॲडमिशन झालं आणि तिथे असतानाच तिथल्या वेगवेगळ्या प्राध्यापकांसोबत माझा संपर्क आला आणि माझे प्राध्यापक, त्यांचं मी नाव मेन्शन करू इच्छितो, प्रोफेसर पेन्नन चिन्नासामी. आणि जसं तुम्ही बोललात की वर्ल्ड बँकचे प्रोजेक्ट वगैरे, ते त्यांच्या सोबतच मी कंप्लीट केले होते आणि त्यांनीच मला ती संधी दिली. आणि तिथे असतानाच मग मी सर्टिफिकेशन वगैरे केले. ॲक्च्युली इथंपर्यंत IIT बॉम्बेपर्यंत पोहोचण्याचा माझा जो प्रवास होता तो फक्त प्लॅनिंगमध्ये होता, परंतु IIT बॉम्बेमध्ये पोहोचल्यानंतर ते एक इंटरडिसिप्लिनरी सेंटर आहे. त्यामध्ये मेकॅनिकल असेल, कम्प्युटर सायन्स असतील, सगळे इंजिनियर्स त्या ठिकाणी एका वर्गामध्ये शिकतात आणि ती ब्रांचेस तशी आहे. त्यामुळे मग तिथे गेल्यानंतर माझा प्रवास सुरू झाला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये. माझं प्लॅनिंग होतं, प्लॅनिंग आणि रिमोट सेन्सिंग युझिंग द सॉफ्टवेअर्स. सो तिथे मग मी प्रोग्रामिंग वगैरे शिकली. IBMचे जसे तुम्ही सर्टिफिकेट बोललात ते केले. आणि त्याच वेळी लॉकडाऊन सुरू झालं होतं आणि आम्हा सगळ्यांना म्हणजे घरूनच एक सेमिस्टर आमचं झालं होतं, 2 सेमिस्टर झाले होते. मग घरी असताना मी सगळे IBMचे जे सॉफ्टवेअर कोर्सेस होते ते करून घेतले होते आणि टोटल आय थिंक मी 22 सर्टिफिकेट्स केले होते तेव्हा घरी असताना लॉकडाऊनमध्ये. आणि तिथूनच माझा मग वेब डेव्हलपमेंट एक सॉफ्टवेअर इंजिनिअरचा प्रवास सुरू झाला. आणि त्यातूनच मग दुसऱ्या वर्षी माझी मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट नवी दिल्ली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येथे निवड झाली रिसर्च अँड डेव्हलपमेंट फेलो म्हणून. तर त्या ठिकाणी मनरेगा, जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तर मनरेगामध्ये इम्पॅक्ट असेसमेंट करण्यासाठी आपण स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजीज जे आहेत, बिग डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं वापरू शकतो, यासाठी माझी त्या ठिकाणी निवड झाली होती. तर त्या ठिकाणी मी रिमोट सेन्सिंगचा जो डेटा असतो सॅटेलाईटचा, ते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून पूर्ण नॅशनल लेवलवरती आपण त्यांच्या कामांचं इम्पॅक्ट असेसमेंट कसं करू शकतो यावरती मी त्या ठिकाणी काम करत होतो. आणि तिथे पण माझे गाईड प्रोफेसर पेन्नन चिन्नासामी होते. आणि त्या ठिकाणी मी ऑनरेबल जॉईंट सेक्रेटरी श्री रोहित कुमार यांच्या टीममध्ये काम करत होतो. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो.
खूप मोठा प्रवास आहे. कारण लेटेस्ट ट्रेंड जर आपण बघितला तर GIS असेल, AI असेल किंवा डेटा सायन्स असेल, याच्यामध्ये तुम्ही जसं तुम्ही आता सांगितलं की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेपर्यंतचा प्लॅनिंगचा प्रवास होता, पण आता तो सॉफ्टवेअर मध्ये शिफ्ट झाला. आणि लेटेस्ट आपण बघितलं तर खूप सॉफ्टवेअरचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, खूप चांगले चांगले पॅकेजेस आहेत. मग तिथे त्या क्षेत्रामध्ये न जाता तुमचा हँड असून, बरोबर आहे, तिथे न जाता शासनामध्ये जायचं असं कधी वाटलं? तर यावरती मी मेन्शन करू इच्छितो की ॲक्च्युली IIT बॉम्बेमध्ये अशी पॉलिसी असते, प्लेसमेंट पॉलिसी, की तुम्ही 1 वर्ष मंत्रालयामध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये काम करू शकता आणि 1 वर्ष केल्यानंतर तुम्हाला चान्स भेटेल की तुम्ही परत एकदा वापस येऊन प्लेसमेंट घेऊ शकता. म्हणजे जनरली कसं असतं की तुम्ही M.Tech मध्ये असताना किंवा B.Tech मध्ये असताना तेव्हाच प्लेसमेंट घ्यायला लागतं. बट IIT बॉम्बेची अशी पॉलिसी आहे की तुम्ही 1 वर्ष सरकारमध्ये काम करा, गव्हर्नमेंटमध्ये काम करा आणि लोकांसाठी काम करा. बरोबर आहे. तर हे सितारा जे सेंटर आहे हे स्पेसिफिकली लोकांसाठी, म्हणजे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ग्रामीण भागातील लोकांसाठी IITच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि स्टेट ऑफ द आर्ट ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्यांच्यासाठी कसं वापरता येईल, जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांचं जीवन सुद्धा सुधारता येईल आणि त्यांना पण त्या सगळ्या व्यवस्था भेटतील, फॅसिलिटीज भेटतील, यासाठी आमचं सेंटर काम करतं, सितारा. तर तिथूनच मग तेव्हाच आमच्यामध्ये एक असं होतं की लोकांसाठी काम करायचं आपल्याला. म्हणजे फक्त असं नाही की काहीतरी करतोय, आय मीन सॉफ्टवेअरचं फील्ड खराब आहे असं मी बिलकुलच म्हणत नाही, बिकॉज प्रत्येकाचं एक योगदान आहे आणि त्यांचं पण योगदान आपण सोसायटीसाठी डिनाय करू शकत नाही. बट सेंटरचा आमचे जे उद्देश होते की असे इंजिनियर्स बनवायचे जे इंजिनियर्स लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करतील. त्यामुळेच मग आम्हाला 1 वर्ष त्यांनी अशी संधी दिली की तुम्ही जाऊन ग्रामीण विकास मंत्रालयामध्ये काम करा आणि तिथे गेलो आणि तिथे बेसिकली मी इथे एक मिनिस्टरची कन्सल्टिंग टीम असते, त्यांच्यामध्येच मला त्यांनी डिप्यूट केलं होतं. तिथूनच मला असं वाटायला लागलं की आपण खरंच म्हणजे आपण सिताराला गेलो, आपण प्लॅनिंग केलं तर आपण जस्ट सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये न जाता आपण एक लोकांसाठी काम करूया, अशी माझी इच्छा होती. म्हणजे तुमच्या टेक्निकल फील्डलाही सोडायचं नाही आणि त्याचाच यूज समाज कल्याणासाठी करायचा, बरोबर, या अनुषंगाने. आणि त्यावेळेस मग तुम्ही ते डिसाईड केलं शासनामध्ये जाऊन चांगलं काम करतो. बरोबर आहे. ऍक्च्युली तेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आली नव्हती प्लॅनिंगची, त्यामुळे माझ्या डोक्यात असं नव्हतं की मी ATP होईन किंवा असं जॉईन करेन. त्यामुळे मग मी परत प्लेसमेंटसाठी आलो होतो IIT बॉम्बेमध्ये आणि माझं प्लेसमेंटला बसलो होतो मी. आणि हे सांगू इच्छितो की माझं म्हणजे नाव नाही घेणार, बट प्रायव्हेट सेक्टरमधली सेकंड लार्जेस्ट बँक आहे, त्याच्यामध्ये IT ॲप्लिकेशन डेव्हलपर म्हणून माझं प्लेसमेंट झालेलं आहे आणि 17 लाखाचं पॅकेज पण मला भेटलेलं आहे. परंतु त्यानंतरच मग ॲडव्हर्टाइजमेंट आली आणि त्यानंतर मी म्हटलं की चला आपल्याला ही संधी आहे परत आपल्याला शासनामध्ये जाण्याची. तर त्यावेळेस मी ठरवलं की आता आपण फॉर्म भरूया आणि ATPची तयारी सुरू करूया. याच्यामध्ये मला असं विचारायचं असतं की एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम असते अप अँड डाऊन्स मध्ये, आणि ती असते आपले फॅमिली मेंबर्स. त्याच्याबद्दल काय सांगाल? या बाबतीमध्ये मी स्वतःला खूप भाग्यवान म्हणेन, कारण माझे आई वडील आणि माझी पूर्ण फॅमिली ही माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये माझ्यासोबत त्यांनी खूप सपोर्ट केला. कसं असतं जनरली की IIT बॉम्बे म्हणल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की एकदम हाय पॅकेजवाला जॉब असेल, सगळं असेल, प्रत्येकाचे म्हणजे एक माइंडसेट असा असतो. परंतु मी जेव्हा घरी सांगितलं की नाही, मी ते न करता मी मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट दिल्ली जॉईन करणार आहे आणि फेलोशिप घेणार आहे, तेव्हा पण त्यांनी मला असं कधी विरोध नाही केला. तर प्रत्येक त्या स्टेपमध्ये सुद्धा त्यांनी मला म्हणलं की ठीक आहे, तुला वाटतं तर तू कर. तर त्यांनी मला सपोर्ट केला, म्हणजे त्यांनी मोटिवेट केलं मला की ठीक आहे, तू एवढं चांगलं काम करतोय, दिल्लीला जातोय, मंत्रालयामध्ये लोकांसाठी काम करतोय, तर तू बेशक कर. म्हणजे त्यामध्ये पण माझ्या पप्पांनी मला खूप सपोर्ट केला. आणि त्यानंतर म्हणलं की मी ठीक आहे, आता मी ATPची तयारी करणारे, ॲडव्हर्टाइजमेंट आले तेव्हा पण ते बोलले की ठीक आहे, युअर विश, म्हणजे तुला करायचं तर तू कर, म्हणजे नेहमीच आम्ही तुझ्यासोबत आहे, तुला जे करायचं ते कर. आणि प्रत्येक मोमेंटला ते माझ्यासोबत होते. आणि माझा प्रवास असा होता की मी जॉब करत होतो आणि मी जॉब सोडला नव्हता कधीच, म्हणजे थ्रू आउट द प्रिपरेशन, आणि आता सुद्धा मी जॉब करतोय. सो माझ्यासमोर असं चॅलेंज होतं की जॉब करायचा, आणि मंत्रालयामध्ये कसं असतं, बजेटचं सेशन सुरू झाल्यानंतर आम्हाला घरी यायला रात्री 12-1 सुद्धा वाजायचे आणि असं सुरू होतं. त्यामध्ये असं फ्रस्ट्रेशन यायचं. त्यावेळी मग मी घरी पप्पांना, आईला असेल फोन लावायचो, माझ्या मित्रांना असेल, तर त्या सगळ्यांचा मला खूप सपोर्ट भेटला, म्हणजे थ्रू आउट द प्रोसेस. कारण जनरली असं सुरू होतं माझं की ऑफिस नंतर यायचं, थोडा रेस्ट करायचं, जेवण करायचं आणि नंतर रात्री 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. पण या प्रोसेसमध्ये असं थोड्या वेळानंतर असं फ्रस्ट्रेशन यायला लागतं की आपण काय करतोय, म्हणजे जॉब पण करतोय, हे पण करतोय, खूप हेक्टिक व्हायला लागतं. त्यावेळी एक जे मेंटल सपोर्ट लागतो ते मला खूप जास्त भेटला आणि त्यामुळे मी करू शकलो. त्यामुळे प्रत्येक जणांचा मी आभारी आहे, माझे आई वडील, माझी फॅमिली, माझी ताई, माझे सर आणि माझे मित्र सुद्धा. सो खूप चांगली गोष्ट आहे. आता याच्यामध्ये मला अजून एक विचारायचं होतं की तुम्ही जसं सांगितलं की जेव्हा बजेट सेशन असतं, कामाचं खूप लोड असतो आणि असतंच, ते नॅचरल आहे. तर मग अशा वेळेला तुम्हाला घरची जशी सपोर्ट सिस्टीम मिळालेली आहे, तसंच एक ज्याला म्हणतो आपण सेल्फ डिसिप्लिनरी किंवा स्वतःही त्याच्यावरती ओव्हरकम करायचं, असाही एक पार्ट असतो.
अशा कंडिशन्स कशा हँडल करा, ह्या प्रश्न मी का विचारतोय, कारण बरेचसे विद्यार्थी असतात ते द्विधा मनस्थितीमध्ये असतात की मी जॉब करायचा, की मी जॉब करून माझं होईल का सिलेक्शन, किंवा असे काही विद्यार्थी असतात की किती दिवस मी अभ्यास करायचा, हे सोडून जॉब करायचा का. तर अशा वेळेला एखादी ज्याला म्हणतो आपण की आतला आवाज तो असलाच पाहिजे. तर मग ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे तुम्ही तुमच्या उत्तरातनं कदाचित त्यांनाही उत्तर मिळेल. बरोबर. याबद्दल दोन प्रश्नापैकी मी पहिला याबद्दल आन्सर करेन की सेल्फ डिसिप्लिन कशी असावी. तर मी काय केलं होतं, माझ्या स्वतःसाठी एक शेड्यूल बनवला होता की माझा पूर्ण दिवस कसा असेल, आणि पूर्ण माझा अभ्यास जो होता तो पण मी डिवाइड केला होता की माझे टार्गेट होते की वीकली टार्गेट होते, या वीकमध्ये हे करायचं किंवा या मंथ एंडपर्यंत हे झालं पाहिजे. आणि जसं तुम्ही बोललात की ते बजेट सेशन वगैरे यायचे तेव्हा लोड असायचा, तर लोड असायचा, पण त्यावेळेस काय व्हायचं की मी हे करू शकायचो नाही. सो ते बॅकलॉग राहायचा, तेवढा जो माझा टॉपिक होता, जो टार्गेट होता तो बॅकलॉग राहायचा. मग तेव्हा असं फ्रस्ट्रेशन यायचं की अरे एवढे राहिलं, परत एवढं राहिलं, म्हणजे खूप सारा अभ्यास असा होता जो साचत जायचा, म्हणजे परत नवीन टार्गेट येत राहायचं आणि अगोदरचा बॅकलॉग लागत होता. तर त्यावेळेस मग मी शनिवार रविवार जो असायचा तो फुल्ली युटिलाइज करायचो शनिवार रविवार. आणि माझी एक सेल्फ डिसिप्लिन असं म्हणू शकतो की माझं टाइम टेबल फिक्स होतं की असं करायचं म्हणजे करायचं, तेवढं झालंच पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. बट असं नाही होत जनरली की आपण बनवला शेड्यूल, टाइम टेबल बनवला आणि 100% फॉलो झाला, असं होत नाही, कधीच होत नाही. आणि माझ्या बाबतीतही झालं नाही, मी ऍक्सेप्ट करतो. बट असं आहे की ते नाही झालं याचा अर्थ ते खचून न जाता की आता कसं होणार असं न करता, जो नवीन येतोय आपला टार्गेट ते कम्प्लीट केलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा आपल्याला इतर वेळ भेटेल, शनिवार रविवार असेल, म्हणजे जर जे जॉब करत आहेत त्यांच्यासाठी म्हणतोय की शनिवार रविवार असेल तर त्यावेळेस तुम्ही ते कव्हर करू शकता, कव्हर अप करायचं. पण खचून जायचं नाही. आय मीन ठीक आहे, नाही झालं ना काही अडचण नाही, आपण करतोय, आपलं बेस्ट देतोय, फक्त एवढं विश्वास ठेवायचा स्वतःवर आणि करायचं. आणि दुसरा प्रश्न मी याबद्दल सांगेन की जॉब करायचा की सोडायचा की फुल टाइम प्रिपरेशन करायचं. तर माझं मत मी सांगतो, आय मीन खूप लोक याला डिफर करू शकतात. तर मी कधीच जॉब सोडला नाही माझ्या प्रिपरेशनसाठी, आणि इव्हन मी तर 2 प्रिपरेशन करत होतो, IIT बॉम्बेचं प्लेसमेंट सुद्धा आणि हे सुद्धा. आणि ATPची परीक्षा कशी होती की आधी बोलले मे मध्ये व्हायचंय, जूनमध्ये व्हायचंय, असं करत करत नोव्हेंबर 20 झाली. आणि IIT बॉम्बेचं प्लेसमेंट ज्यांना माहिती असेल 1 डिसेंबर पासून स्टार्ट होतं डे 1. तर 20 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर हे दोन्ही एकत्र झाले, त्यामुळे तेव्हा तर खूप जास्त हेक्टिक सिच्युएशन होती. तरी पण मी जॉब कंटिन्यू केला, मी कधी जॉब सोडला नाही. तर माझी अशी एकच म्हणजे विनंती म्हणा किंवा माझं ओपिनियन जर ऐकायचं झालं तर कुणी जॉब सोडू नये. आय मीन स्पेसिफिकली जे इंजिनिअरिंग सर्व्हिसमधले आहेत लोकांनी, सिव्हिल इंजिनियर असेल किंवा कोणते इंजिनियर्स असतील, तुम्ही ॲटलीस्ट जॉब कंटिन्यू करा. आय मीन इवन इफ इट इज पार्ट टाइम दॅट्स ओके, पण ॲटलीस्ट तुम्ही त्या फ्लोमध्ये राहाल, तुम्ही आउटडेटेड नाही होणार त्या फ्लोमधनं. सो जॉब करा, इवन इफ इज पार्ट टाइम तर पार्ट टाइम, पण ते सोडून पूर्ण सर्वस्व सोडून प्रिपरेशन करू नये असं मला वाटतं. म्हणजे डेफर करू शकतात, तर ते करत करत पण प्रिपरेशन होऊ शकतं, नाही असं नाही. मी जनरल राज्यसेवेबद्दल बोलणार नाही कारण मला त्याचा अनुभव नाहीये, पण इंजिनिअरिंग सर्व्हिसवाले मला वाटतं की करू शकता आपण. याच्यामधलं एक की स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की खरंच आपला स्वतःला कळत असतं की अशा वेळेस जे विद्यार्थी असा विचार करू शकतात की माझा जॉब सुरू आहे आणि माझं कसं होणार की नाही होणार, तर त्या केसमध्ये निश्चित ते होऊ शकतं. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आपल्यासोबत शिवानंद सर आहेत, सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी त्यांची नुकतीच निवड सुद्धा झालेली आहे आणि ते ऑलरेडी जॉबवर सुद्धा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये खूप चांगल्या पॉईंट्स आपल्याला घेण्यासारखे आहेत की कुठलंच ध्येय हे अशक्य नसतं आणि तुम्ही तुमच्या रुटीन्स करून सुद्धा ते मिळवू शकता. याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पासनं तर तुमच्या एक्झाम पर्यंत खूप मोठा स्पॅन होता. तर त्या स्पॅन मध्ये तुमचं कशा पद्धतीने तुम्ही केलंय हँडल सगळं स्टडी मटेरियल? सर, सुरुवातीला जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली तेव्हा मी सिलेबस वगैरे पाहिला. म्हणजे 2018 आणि 14 एक एक्झाम झाल्या होत्या, त्या एक्झामचे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले आणि त्यानुसार मी स्टडी स्टार्ट केली होती. परंतु मी सुरुवातीला कोणताही कोर्स नव्हता घेतला, कोणत्याही अकॅडमीचा मी कोर्स सुरुवातीला घेतला नव्हता. पण नंतर जेव्हा एक्झाम झाली, एक्झाम नंतर जेव्हा इंटरव्ह्यूसाठी ॲड ऑन कोर्स होता, इन्फिनिटी अकॅडमीचाच होता आणि बाकीच बऱ्याच यांचा होता, ते इन्फिनिटीचा जो मी कोर्स घेतला त्याच्यामध्ये रिव्हिजन म्हणजे थोडक्यात शॉर्टमध्ये एक सगळं समराईज केलं त्यांनी, सरांनी आणि बाकीच्या फॅकल्टीजनी वगैरे, सावजी सर होते बरेच. तर त्या रिव्हिजनमध्ये मला असं कळालं, म्हणजे मी स्पेसिफिकली ही गोष्ट मेन्शन करू इच्छितो की त्यामध्ये असे काही पॉईंट होते जे सरांनी बोलता बोलता म्हणजे जस्ट असं फ्लोमध्ये प्रेझेंटेशनमध्ये सांगून दिलं होतं की असे विचारू शकतात, हे इम्पॉर्टंट असू शकतं. आणि मला तेव्हा क्लिक झालं की माझ्या एक्झाममध्ये जे प्रश्न आले होते ते सरांनी जस्ट जे बोलता बोलता फ्लोमध्ये सांगितले होते, सावजी सर असतील आणि बाकीचे पण, आणि तुम्ही सांगितलेला एक रिमोट सेन्सिंगचा पण प्रश्न होता, तो डायरेक्ट आला होता. तर मला असं वाटलं की ते जर मी अगोदर किंवा एखादा कोर्स घेतला असता किंवा अगोदर पण एक ॲड ऑन असेल किंवा समरी रिव्हिजन सेशन असेल किंवा पूर्ण कोर्स जरी असेल तो जर घेतला असता तर नक्कीच मला एक 10 मार्काचा फायदा झाला असता. जसं सरांनी सुरुवातीला बोलले की 140 ते 160 मध्ये सगळेच लोक आहेत,
आणि आपण सगळे पण ॲव्हरेजमध्ये 140 ते 160 मध्ये असणार आहे, बट 160 पासून पुढे जे लोक आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो 10 मार्काचा जो 10 किंवा 15 म्हणू शकतो आपण 5-10 जे काय असेल ते जे स्कोर आहे ना, ते स्कोर मिळवण्यासाठी कोणती अकॅडमी असेल, म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीचा कोर्स जो होता तो डेफिनेटली फायदा करू शकेल. तर एक याचं कारण असं की एक हे मार्गदर्शन आपल्याला भेटू शकतं आणि एक्सपिरियन्स फॅकल्टीज असतात. त्यामुळे आपण ही एक्झाम पहिल्यांदा देतो किंवा दुसऱ्यांदा देतो, बट त्या फॅकल्टीज त्या पाहत आलेत प्रत्येक एक्झाम आणि त्याचं बदलणारं स्वरूप ते पाहत आले. त्यामुळे काय इम्पॉर्टंट आहे आणि काय इम्पॉर्टंट नाही आहे हे आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असतं. सो जसं मी बोललो की जस्ट एक फ्लोमध्ये ते सेंटेन्समध्ये बोलून गेले, तसे बरेच प्रश्न होते. सो मला असं वाटतं की म्हणजे जे अफोर्ड करू शकतात किंवा जसं तुम्हाला वाटतं की कोणताही एक रिव्हिजन सेशन असेल किंवा फुल कोर्स असेल ते घेतला पाहिजे, नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि टेस्ट सिरीज वगैरे तर पूर्ण स्ट्रॅटेजी आहे, त्याचा तर फायदा होईलच. तर असं मला वाटतं, एक माझं जेन्युइन ओपिनियन मी मनापासून देतोय, कारण मी ते फेस केले, त्यामुळे मला असं वाटतं की ते सांगायचं. नाही, जेव्हा जेव्हा एकदम छोट्या मार्काने तुमचं Exactly. त्यावेळेस बरोबर. ते सगळं रिकॉल होतं. एक्झॅक्टली. याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केला की खूप मोठा गॅप होता, म्हणजे ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं त्याच्याही अगोदर एक साधारणतः विद्यार्थ्यांना माहिती पडलं होतं आरटीआयच्या माध्यमातून की येणार आहेत जागा, आणि विद्यार्थ्यांनी सुरुवात तिथनं सुरू केली, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रिपरेशनला. पण त्याच्यानंतर जाहिरात, त्याच्यानंतर परत तुमचा सिलेबस सुद्धा चेंज, आणि त्यानंतर ऍक्च्युअल एक्झाम, आणि नंतर मुलाखतीचा टप्पा. हा खूप मोठा टप्पा होता. तर याच्यामध्ये तुमचं प्रिपरेशन कशा पद्धतीचं होतं? तर जेव्हा ॲडव्हर्टाईज म्हणजे RTI अगोदर आली होती आणि ते सगळं होतं, ते मला पण माहिती होतं, बट आय वॉज नॉट शुअर बिकॉज मी ऑलरेडी जॉब करत होतो आणि दुसरे मला टार्गेट्स होते, त्यामुळे मी तेव्हा सुरू नव्हता केला. जेव्हा ॲक्च्युअल ॲडव्हर्टाइजमेंट आली आणि मी फॉर्म फिल केला तेव्हाच मी माझं प्रिपरेशन सुरू केलं होतं. आणि त्यानंतर पहिल्यांदा तर सगळ्यात मोठा पार्ट होता तो MRTP ॲक्टचा. बरोबर आहे. तर मी आणि माझा एक ग्रुप स्टडी करायचो आम्ही, माझी एक मैत्रीण होती, आम्ही सोबतच प्रिपरेशन करायचो, आणि आणखीन एक मित्र होता, म्हणजे आमचा तिघांचा असा ग्रुप होता. सो आम्ही असं बनवलं होतं की ठीक आहे, आपण टार्गेट बनवायचं, म्हणजे मे आधी सुरुवातीला असं होतं की मे मध्ये एक्झाम होईल, तर आम्ही पूर्ण आमचा सिलेबस जो होता तो मे सारखा डिवाइड केला, म्हणजे मे नुसार डिवाइड केला होता की या महिन्यामध्ये एवढं झालं पाहिजे, एवढं झालं पाहिजे, आणि रिव्हिजन झालं पाहिजे. सो मे नुसार ते टार्गेट बनवलेलं ते आम्ही कम्प्लीट केलं. पण नंतर हळूहळू कळालं की नाही, मे मध्ये नाही होणार आहे. मग तेव्हा म्हणले की आपण एवढं वाचलंय ना, आता जर आपण सोडून दिला तर आपण परत एकदा वाचायला लागेल. सो इट वुड बी द गुड आपण जर रिव्हिजन करू लागलो तर. मग आम्ही फोनवरती किंवा गुगल मीटिंग वगैरे करायचो सगळेजण, आणि त्यामध्ये डिस्कस करायचो. तर आमचा असा होता की एक वीक अभ्यास करायचा आणि त्याचं डिस्कशन गुगल मीटला करायचं, कारण काही लोक मुंबईला होते, मी दिल्लीला होतो. सो मग आम्ही तिथे डिस्कशन करायचो आणि त्यामध्ये मग बरेच नवीन पॉईंट कळायचे. तर ओव्हरऑल आम्ही या फ्लोमधनं बाहेर का नाही पडलो, आय मीन सोडला का नाही, की हा खूप लांब टप्पा होता, बरोबर आहे, पण आम्ही ग्रुप स्टडी करत होतो. आणि त्यामध्ये असं होतं की चला, कधी मी डिप्रेशनमध्ये असायचो किंवा हे वाचायचं तर माझा मित्र म्हणायचा की अरे नाही चला करूया, कधी तो असायचा किंवा माझी ती मैत्रीण होती, तिला वाटलं की नाही होणार, तर मग आम्ही सगळे बाकीचे तिला सपोर्ट करायचो. तो हा एक असा आमचा सपोर्ट सिस्टीम होती आणि सोबतच आम्ही करत होतो, आणि माझे सगळे मित्र झाले, म्हणजे जेवढे आम्ही प्रिपरेशन करतो सगळे सिलेक्ट झालेले. एक खूप चांगला पॉइंट हायलाइट केलेला आहे, आणि मी परत त्याला मेन्शन करू इच्छितो की ज्यावेळेस ग्रुप असतो त्यावेळेस कुणालाही एकाला जर सपोज थोडंसं काही वाटलं की अरे होईल नाही होईल, तर स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम तुमच्या आजूबाजूनी असतात. त्याच्यामुळे ते जो टेम्पो आहे, जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन होते, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे ग्रुप स्टडीची. ग्रुप तुमच्या त्या पर्टिक्युलर फील्डचाच असला पाहिजे, ह्याही खूप महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये मी अजून एक विचारू इच्छितो की जे टेस्ट होती तुमची किंवा रिटर्न एक्झाम होती ATPची, त्याच्यामध्ये खूप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 140 ते 160 ह्या रेंजमध्ये मार्क्स मिळाले. त्याच्यामुळे मुलाखतीचा टप्पा खूपच महत्वाचा आला मग तिथे. आणि तिथे मार्क मिळवल्याशिवाय तुम्ही त्या रँक मध्ये म्हणा किंवा सिलेक्शन होणार नाही, ही गोष्ट खूप महत्वाचीच होती. कारण आम्ही ऑब्झर्व केलं मॉक इंटरव्ह्यू घेताना. तर मुलाखतीचा टप्पा तुम्ही कसा पार केला किंवा त्याचे प्रिपरेशन कसं केलं तुम्ही? हां, तर मुलाखतीचं जेव्हा कळालं की मुलाखत होणार आहे, तेव्हा इन्फिनिटी अकॅडमीचाच एक कोर्स सुरू झाला होता, म्हणजे रिव्हिजन कोर्स होता, आणि इंटरव्ह्यूसाठी पण एक गायडन्स सेशन सुरू झाला होता, आणि ते मी अटेंड केलं होतं. आणि त्यामध्ये एक बेसिक आयडिया मिळाली होती की आता कसं करायचं. आणि पहिला पॉईंट हा होता की जशी आपण रिटर्न टेस्टला स्ट्रॅटेजी वापरली होती आणि जे इंटरव्ह्यूला वापरायचे ते टोटली वेगळं असणार आहे. तर मग त्यानुसारच आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता हे वाचायला लागेल, आणि जसं की तुमच्या गावाचा DP असेल ते वाचायला लागेल, किंवा इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारू शकतात की स्वतःबद्दल सांगा, याचं सर्वात मोठं प्रिपरेशन आम्ही करायचो. आणि एकमेकाला आम्ही सांगायचो की चला तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही तिघं जण होतो, सांगायचो की सांगा असं कसं करायचं. मग ते त्यामध्ये आपण मॉडिफाय करायचो. आणि सगळ्यात मोठा डिफरन्स मला असं वाटतो की इंटरव्ह्यूमध्ये माझा जो इंटरव्ह्यू चालला तो बेसिकली मी जे काम केले त्यावरतीच चालला. म्हणजे MRTPचा टेक्निकल पोर्शन होता, आणि MRTP तर मस्ट होतं, म्हणजे इंटरव्ह्यूला MRTP करणं मस्टच होतं, आणि ते MRTPचं प्रिपरेशन आम्ही केलं. परत त्याला सोडून आम्ही जे जॉबमध्ये होतो
त्या जॉबचं प्रिपरेशन त्या ठिकाणी काय केलं, त्या ठिकाणी म्हणजे एक्झॅक्टली प्रत्येक डिटेल्स, छोटी ना छोटी डिटेल्स ती व्यवस्थितरित्या केली. आणि मला इंटरव्ह्यूमध्ये मोस्टली तेच प्रश्न होते की तुम्ही जे जॉब, सध्या मी जे जॉब करत होतो त्यामध्ये मी काय रोल होता माझा, त्यामधले जे टेक्निकॅलिटीज होते ते त्याबद्दलच मला प्रश्न विचारले गेले. म्हणजे मुलाखतीला ह्याचा खूप फायदा झाला. हा. आणि फायदा म्हणण्यापेक्षा की त्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट करता आलं तुम्हाला, कारण तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्टच तो बरोबर होता बरोबर आणि तुम्ही त्याच्यावरती खूप मन लावून काम काम केलं. केलं. तर इफ यू चूज अ फील्ड ऑफ इंटरेस्ट देन एव्हरी डे इज हॉलिडे असं बरोबर. म्हणू शकतो आपण बरोबर याच्यामध्ये. sir. बरोबर आहे. आता याच्यामध्ये अजून माझा पुढचा प्रश्न असा आहे की खूप सारा जो मॉब आहे आमचा इन्फिनिटी अकॅडमीचा म्हणा किंवा खूप सारे विद्यार्थी हे MES करत असतात, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, आणि आता तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आला, आणि ATP याचा सिलेबस थोडा खूपच वेगळा आहे. मग अशा वेळेला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, सिव्हिलच्याही विद्यार्थ्यांना वाटतं की ATPचा अभ्यास करावा. तर तशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत आणि ATPचा अभ्यास करू इच्छितात, तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल तुम्ही? नाही, ज्यांना वाटते की असं करायला पाहिजे त्यांनी बेशक करा, बट त्याचा उद्देश असा नसला पाहिजे की ATPची सिलेबस कमी आहे किंवा एक्झाम सोपी आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे, पॅटर्न वेगळा आहे, असं असायला नको. म्हणजे जर तुम्हाला जेन्युइनली ATP किंवा प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची इच्छा असेल, कारण तुम्ही जर बघितलात की स्वरूप वेगळं आहे, ATP जे काम करतात आणि इंजिनियर्स जे काम करतात त्यांचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. तर खरंच तुम्हाला बिईंग अ सिव्हिल इंजिनियर, जर खरंच तुम्हाला प्लॅनिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला तुमचा इंटरेस्ट असा असेल की आपण टाउन प्लॅनिंग असेल त्यामध्ये करू शकतो, तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. बट फक्त यासाठी त्याचा उद्देश असा असायला नको की चला ती सोपी आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, तर असं माझं म्हणणं आहे की तसं नको व्हायला. कारण सर आता 2 मिनिटापूर्वी जसं बोलले की पॅशन असलं पाहिजे. जर तुम्ही इंटरेस्टने केला तर एव्हरी डे इज अ हॉलिडे. तर ते मी म्हणेन, जर तुम्ही फक्त एक्झामसाठी आलात आणि नंतर यू वोंट बी एन्जॉईंग दॅट वर्क, यू मे नॉट बी एन्जॉईंग दॅट वर्क. सो बरोबर आहे तसं असं. आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहे. सरांकडनं खूप चांगले चांगले कीवर्ड्स आपल्याला मिळत आहेत, कॉन्क्लुजन्स काही मिळत आहेत की ज्याचा अभ्यास करताना खूप फायदा होईल आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना. आता याच्यामध्ये माझा यालाच लागून पुढचा प्रश्न असा आहे की बरेचसे विद्यार्थी मित्र जे आहेत हे टेस्ट सिरीज वगैरे अभ्यास करत असतात, तर टेस्ट सिरीजचा फायदा होतो का? म्हणजे तुमचं मत काय याच्याबद्दल? डेफिनेटली टेस्ट सिरीजचा डेफिनेटली फायदा होतो. मी तर म्हणेन की तुम्ही वाचा, डेफिनेटली वाचा आणि रिव्हिजनवरती फोकस करा. म्हणजे मी जर सांगेन की 20% इज अबाउट रिडिंग अँड स्टडिंग अँड 40% अप्रॉक्स इज अबाउट रिव्हिजन अँड 40% इज ऑल अबाउट टेस्ट सिरीज. प्रॅक्टिस किती करताय, आय मीन किती पण वाचलं तरी त्या एक्झाममधला जो 1 तास 2 तास जो असतो आणि त्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची जी टेक्निक असते ते आपण जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत जमणार नाही, मला असं वाटतं. सो विद्यार्थ्यांनी जेवढं शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या, जेवढ्या तुम्हाला हे अवेलेबल असतील तुमच्याकडे की टेस्ट सिरीज अवेलेबल असतील ते घ्या. आणि त्याला सोडून पण, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी एक विसरलो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ते त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की परीक्षेचं स्वरूप काय असेल. सो ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यावरून दॅट विल डिसाइड द स्ट्रॅटेजी ऑफ युअर स्टडी. तर त्यानुसार अभ्यास करा. आणि शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट, अभ्यास झाला की नाही झाला, आणि झाला तर कोणता चांगला झाला कोणता कमी झाला हे तुम्हाला टेस्ट सिरीज लावल्याशिवाय कळणारच नाही. सो जेवढ्या शक्य तेवढ्या टेस्ट सिरीज लावा, मॅक्झिमम. म्हणजे खूप, मी तर सगळ्या लावल्या होत्या, म्हणजे जेवढ्या अवेलेबल होत्या सगळ्या टेस्ट सिरीज मी घेतल्या होत्या. त्याचा फायदा झाला, डेफिनेटली फायदा झाला. आता याच्यामध्ये अजून एक माझा प्रश्न असा आहे की नगर रचना विभाग जो आहे तो, आणि तुम्ही आता जे प्रेझेंट काम करताय, तर याच्यामध्ये एक समन्वय नक्कीच दिसतो. तर अशा वेळेला कुठेतरी मनामध्ये असं काही वाटतं का की बाबा आपण एका स्पेसिफिक रेस्ट्रिक्टेड एरियात चाललोय की काय, असं कुठे मनामध्ये वाटतं का? नाही, मला तसं वाटत नाही. कारण सध्या मी जे काम करतो त्या ठिकाणी मोस्टली GIS आणि रिमोट सेन्सिंग वापरतो, आणि ते आम्ही वेगवेगळ्या इम्पॅक्ट असेसमेंट प्रोजेक्टसाठी वापरतो. तसेच माझे प्रोजेक्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ केरला सोबत होता, गव्हर्नमेंट ऑफ गुजरात सोबत आमचे प्रोजेक्ट चालू होते, आणि जे मोस्टली इन्क्लूड होते की प्लॅनिंग आणि इम्पॅक्ट असेसमेंट वगैरे, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन असतील, हे सगळे प्रोजेक्ट होते. आणि सेम मी इथे येऊन पण तेच, म्हणजे डिपार्टमेंटमध्ये जे मी जॉब डिस्क्रिप्शन पाहिलं होतं, डेव्हलपमेंट प्लॅन बनवणे, त्यामध्ये GIS टेक्नॉलॉजी नवीन वापरणं, आता बांधकाम परवाना देण्यासाठी किंवा शहरामध्ये जे अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. तर त्या ठिकाणी ड्रोनचा वापर आल्यानंतर त्याचं इमेज प्रोसेसिंग असेल, ते सगळे पार्ट मी सध्या करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी असं मी नवीन रेस्ट्रिक्टेड एरियात जातोय असं नाही, बट माझा स्कोप वाढतोय. कारण मी त्या ठिकाणी फक्त GIS आणि रिमोट सेन्सिंग आणि इम्पॅक्ट इमेज प्रोसेसिंग करत होतो, पण इथे मी त्याच्यासोबतच प्लॅनिंग करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की माझा स्कोप वाढेल या ठिकाणी. आणि जास्तीत जास्त लोकोपयोगी कामात तुमचा हातभार असेल किंवा तुमचा त्याच्यामध्ये पार्ट असेल. मी प्रयत्न करेन त्यासाठी.
खूप छान पद्धतीने सरांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. तरी माझा शेवटचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो सर, की तुमचा स्ट्रॉंग बायोडाटा आहे, त्याच्यासाठी तुमची मेहनत जी आहे ती तुमच्या बोलण्यातनं जाणवते आणि सगळं रिफ्लेक्ट होतं. पण याच्या व्यतिरिक्तही तुमची काही अचिव्हमेंट्स आहेत का जी तुम्हाला सांगायची आहे किंवा तुम्हाला सांगावी वाटते? याच्या व्यतिरिक्त जर म्हणायचं झालं तर की मी हे अकॅडमिक्सबद्दल झालं, पण त्याला सोडूनच मी स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा स्विमिंग करतो आणि कराटे माझं कंटिन्यू ठेवलेलं आहे मी आता पण. Okay. तर मला असं वाटतं की फक्त त्यामध्येच न ठेवता अकॅडमिक्स आणि जॉब वगैरे न राहता मी बाकी सगळ्या गोष्टीमध्ये पण करतो. सो आपल्या सर्व प्रश्नांची खूप छान पद्धतीने उत्तरं दिली, ज्याच्यामधनं खूप नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला शिकायला मिळाल्या. आमच्या इन्फिनिटीच्या विद्यार्थ्यांना या मुलाखतीचा नक्कीच फायदा होईल आणि सर्वच विद्यार्थ्यांना या मुलाखतीचा नक्की फायदा होईल. आज शिवानंद सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत, त्यांनी आपलं मनोगत आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केला, जो आपल्या विद्यार्थ्यांना कामी येईल. त्याबद्दल मी इन्फिनिटी परिवारातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी सगळ्या सरांना थँक्यू म्हणेल आणि इन्फिनिटी अकॅडमीला पण थँक्यू म्हणेन की मला ही संधी दिली बोलण्याची आणि मी माझे विचार किंवा माझे ओपिनियन मांडू शकलो. म्हणजे याचा जरी एका जरी विद्यार्थ्याला फायदा झाला किंवा एखादा पॉईंट जरी कोणाला आवडला तर ते माझ्यासाठी नक्कीच ह्याची गोष्ट असेल. नाही, नक्कीच सर, आणि नक्कीच. धन्यवाद. थँक्यू सर.